पुढची बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात। राज्यामध्ये आपण पाहतोय बराच दिवस अवकाळी पाऊस पडतोय आणि या पावसाने थैमान घातल्याचं सुद्धा दिसतंय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अनेक ठिकाणी झालेला आहे आणि शहरी भागामध्ये पावसामुळे गारवा निर्माण झाला। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागांमध्ये शेती पिकांचं बरंच नुकसान झालंय। अहिल्यानगरमध्ये अर्ध्या तासांच्या पावसानेच नाले आणि गटारं तुंबून गेलेली आहेत। पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलाय, तर कोल्हापूरमध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून दररोज पाऊस कोसळतोय। पावसामुळे शहरामधल्या महाद्वार रोड इथं काही दुकानांमध्ये पाणी सुद्धा शिरलंय, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित होता, तर पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय। शेतकरी बराच सवाल दिलाय। संभाजीनगर, कोल्हापूर आणि हिंगोलीमधून आपण हे दृश्य पाहतोय। जोरदार पाऊस आला आणि या पावसामुळे शेती पिकांचंही नुकसान। रत्नागिरी, जालना आणि इंदापूरमधून हे दृश्य कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडतोय, अवकाळीचं थैमान आपल्याला पाहायला मिळतं या दृश्यांच्या माध्यमातून आणि याचा फटका पिकांना तर बसलेलाच आहे, शेतकरी सुद्धा हतबल झालेला आहे। ही दृश्य संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि हिंगोलीमधून इतका पाऊस पडला। पहिल्याच पावसामध्ये नाले आणि रस्त्यांवर नाले तुंबलेले आहेत आणि रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि नाले सफाईचा दावा कुठेतरी फोल ठरल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळतंय। अवकाळीचा तडाखा तसा बराच भागांना पडल्याचं हे चित्र आहे।